आज वाढदिवस आहे तर आम्ही आज माझ्या नंदेकडे जात आहे. मोठ्या ताई आहे त्या माझ्या, तर वाढदिवस वगैरे सेलिब्रेशन वगैरे आहे तिथे, तर आता निघूया. तिथे आलेलो आहे. तर सौरभ आहे हा. चला आता सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या आहे. आता आम्ही ताईकडे निघत आहोत. बाबा पण निघाले आहे. आईची तयारी झालेली आहे. मी आता सगळेजण गाडीमध्ये बसलो आहे आणि आता गाडी ड्राईव्ह करत आहे. सौरभ गाडी चालवत आहे. इकडे सीटवर बाबा बसलेले आहे. आता आम्ही पोहोचलो आहे ताईकडे. चला शरण्य, झाली का तयारी? बर्थडेची तयारी झाली आहे का? अरे वा, छान. आता पूर्ण वाढदिवसाची तयारी झाली आहे ताईची आणि केक वगैरे पण आणलेला आहे. आता बस लवकरात लवकर आम्ही आता केक कटिंग वगैरे करणार. डेकोरेशन वगैरे खूप छान प्रकारे केलं आहे. इथे आई आहे आणि इथे वैभवी. इकडे बाबा बसलेले आहे. इकडे आशू आहे. इथे खूप छान एक फ्रेम लागलेली आहे कृष्णाची. बरोबर बरोबर. घुमाव, तीन घुमाव पहिले. आता ताई आणखी छोट्या झालेल्या आहे, मगाशी मोठ्या झालेल्या होत्या. हे कसं 5 वर्षाचा असताना दादा झाला आणि 10 वर्षाची असताना पडूनच राहिले आम्ही, चिटकावूनच राहिलो. केक वगैरे पण खाणं चालू आहे इथे. सगळे राहिले. छोटे छोटेसे फोटो कुठून काढले? प्रिंट काढली आणि मग कट केले. पेजवर घेतले का A4 साइज. आता सगळेजण बसलेले आहे. फक्त आता केक कटिंगची वाट चालू आहे, कारण ताई यायची आहे, मोठ्या ताई, त्याच्यामुळे आम्ही आता त्यांची वाट बघत आहे. आता ताईनी फोन लावलेला आहे सध्या, तर आता तरी पण 10-15 मिनिटं थांबावंच लागेल आम्हाला. आता सगळेजण तयारी वगैरे करून बसलेले आहे. इथे ताई वगैरे इकडे गंमत जम्मत चालू आहे आई आणि बाबाची. किती वर्षाच्या झाल्या आता तुम्ही? 35. व्हेरी गुड. 35च्या झाल्या. व्हेरी गुड. 53. रोडे आपल्या केलं मी विश त्याला, पण काय माहित त्याने हे केलं की नाही. विश केलं. बरं मी हे केक कापून राहिले, एक 10 मिनिटांनी करू का? नंतर मग ताईने सगळे कॅन्डल्स वगैरे पेटवले आणि मग केक वगैरे कटिंग केला.
सगळ्यांनी मग ताईला केक वगैरे चारून दिला आणि मग ताईंनी पण सगळ्यांना केक वगैरे चारून दिला. तर छान असा वाढदिवस आम्ही ताईचा साजरा केला आहे. नंतर मग सगळ्यांनी ताईला औक्षण वगैरे केलं. खाऊ घातली का स्वीट? आणि केक खाऊ घातला ना बस झालं. तू काय करू राहिला? बरोबर. खाव कर. ए भैया लाईट आहे. ताई नमस्कार वगैरे करत आहे आई बाबाला. तू काय चाललंय? फोडू का? ओय आता वाढदिवस झालेला आहे आणि आता नाश्ता वगैरे वैभवी नाश्ता वगैरे बनवत आहे. काय बनवलं आहे आज नाश्त्याला? पावभाजी केलेली आहे. तर आज मस्तपैकी यम्मी यम्मी पावभाजी वगैरे आता वैभवीच्या हातची आम्हाला खायला मिळणार आहे. शरण्याचा पेपर आहे आणि शरण्या बिनधास्त बसलेली आहे. बिलकुल अभ्यास वगैरे करत नाही आहे ती. बिलकुल फेल व्हायची तयारी असते. किती छान ताईकडे देवघर आहे आणि देवामध्ये छान विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवलेली आहे. बघू शकता किती छान मूर्ती आहे. आणि डेकोरेशन वगैरे पण खूप छान केलेलं आहे. ते लागलं तर घ्यायचं आपलं. आता सध्या ताटाचं खायची आता नाश्ता चालू आहे. पावभाजी वगैरे बनवलेली आहे. छान. छान पावभाजी वगैरे केलेली आहे. ताईने बघू शकता. किती कामं आहेत? खूप यम्मी यम्मी झालेली आहे. पाणी ये डिस्पोजेबल आहे. मम्मी वहाँ पे जग है, जग वहीं पे रखा है बिल्कुल साइड में. आता ताई आलेले आहे. आत्ताच थोडासा त्यांना वेळ झालेला आहे आता. तर ते आता नाश्ता करायला वगैरे बसले. कसा झालाय नाश्ता? छान एकदम मस्त. इकडे धनश्री आहे. ही माझी लाडकी आहे. आणि ही माझी दुसरी लाडकी. मी कुठे गेली? आता वाढदिवस झालेला आहे आणि नाश्ता वगैरे पण झालेला आहे आता आमचाच. आता मी काय आणलेलं आहे? पैदल वारी गाडीमध्ये जाणार आहोत आम्ही आता. सौरभ आम्हाला घेणार आहे. वाढदिवसाचा प्रोग्राम झालेला आहे. थोडासा घरच्या घरीच केला आहे. जास्त जणांना बोलवलं नाही. फक्त घरचे लोक आले होते आणि मग मी असं घरच्या घरीच छान सेलिब्रेशन वगैरे केलं. केक वगैरे कटिंग केला. नाश्ता वगैरे पण झाला आणि आता आम्ही घरी निघत आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय गुरुदेव. थोडं दूर पडते. ताईने एक छान फ्रेम गिफ्ट केली आहे मला. राधाकृष्णाची मूर्ती आहे खूप छान.
थँक्यू ताई. वेलकम.